कारवार बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील जंगलबेट गणेशगुड्डी दरम्यान केळपाणी वळणावर शुक्रवारी सकाळी दुचाकी घसरून समोरून येणाऱ्या बसला धडकल्याने इचलकरंजी येथील एक युवक गंभीर जखमी झाला असून दुसरा युवक जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथून गोकर्णकडे दुचाकीवरून निघालेले दोन युवक केळपाणी वळणाजवळ पोहोचताच दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरली। त्याचवेळी दांडेलीहून रामनगरकडे येणारी बस समोर आली। दुचाकी बसच्या खालच्या भागात अडकली आणि प्रसंगावधान राखत बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला वळवून थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली। या अपघातात दुचाकी चालक चैतन्य मिरगे हा गंभीर जखमी झाला असून मागे बसलेला रोहन बाबासाहेब हवलदार हाही जखमी झाला आहे। दोघेही इचलकरंजी येथील रहिवासी आहेत। जखमींना 108 रुग्णवाहिकेद्वारे रामनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। लाईव्ह मराठीसाठी कारवारहून प्रमोद फोंडे। कर्नाटकातल्या जगलबेट गणेशगुडी मार्गावरील केळीपाणी यू पॉईंट जवळ आज सकाळी दांडेलीहून रामनगरकडे येणाऱ्या बस आणि गोकर्णकडे जात असलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील युवकाच्या दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात दोन वाहनात धडक झाली। या धडकेनंतर दुचाकी थेट बसखाली जाऊन अडकली आणि त्याच्यात दुचाकी स्वाराच्या पायावरून बस गेल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्यात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या युवकाला रुग्णवाहिकेच्या सहाय्याने प्रथम रामनगर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। घटना घडल्यानंतर रामनगरचे पोलीस घटनास्थळी जाऊन त्यांच्यानी या घटनेचा पंचनामा केलेला आहे आणि हा अपघात नेमका कसा झाला याबाबत रामनगर पोलीस शोध घेत आहेत। मात्र इचलकरंजी कोल्हापूर येथील हे युवक गोकर्ण येथे पर्यटनासाठी जात असताना हा अपघात झालेला आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे।